पण काही लोकाला गडगंज असून सुद्धा महाराज द्यावं वाटत नाही। काही लोक उष्ट्या हाताने कावळा हाणत नाहीत, मराठवाड्यातली भाषा आहे ती, उष्ट्या हाताने कावळा हाणत नाहीत। काहींच्या जिभेला सवयच लागलेली ती महाराज, सवयच लागलेली नाही म्हणायची। भगवंताने किती बी देऊ द्या महाराज, किती पैसे येऊ द्या, किती काही होऊ द्या, पण नाही नाही म्हणायची सवय लागलेली। ते एक रामदास स्वामींचा फार गोड दृष्टांत आहे महाराज, लक्ष द्या। रामदास स्वामी एकदा एका माऊलीच्या दारामध्ये गेले आणि बाहेर दारात उभं राहून, त्या झोपडीच्या बाहेर उभं राहून महाराज आवाज दिला, माई भिक्षा दे। त्यातून एक माऊली बाहेर आली, एक महिला बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर त्याने हे संन्यासी कपडे बघितले, भगवे कपडे बघितले आणि तिची तळपायाच्या मस्तकाला गेली, डोक्यावरती आट्यापिट्या आल्या आणि ती म्हणाली, संन्यास्या भीक माग्या, काय पाहिजे तुला? आता ते रामदास स्वामी होते, स्वामी म्हणाले, माई असं का रागाराग करतेस, मी तुला काय बोललो, फक्त भिक्षा वाढ म्हटलं। तिने सांगितलं, नाही हो पुढच्या घरी। तरी स्वामी गेले नाही, थांबले। थोड्या वेळाने स्वामींनी सांगितलं, म्हणले माई ती मध्ये गेली होती। परत स्वामींनी सांगितलं, माई काहीतरी देणं असलं तर। ती परत बाहेर आले आणि कुणाला म्हणा, अरे तुला किती वेळ सांगितलं रे, माझ्याकडे काहीच नाही म्हणून सांगतो ना, निघ पुढं। परत घरात गेले, परत थोड्या वेळाने स्वामींनी आवाज दिला, माई काहीतरी दे ना। आता तर तिचा पारा चढला, पारा चढल्यावर मग तिनं पार कमरेला पदरच खवला आणि मग बाहेर आली आणि मग तिने एक नाही 100 गोष्टी सुनावल्या। अरे पीठ माग्या, भीक माग्या, तुला कळत नाही का, संन्याशा घरदार सोडून बोंबला तिडतो, तुला कळत नाही का, 1000 वेळा सांगितलं तुला, काहीच नाही काहीच नाही काहीच नाही। स्वामी स्तब्ध उभे असेच। किती वेळ बोलेल बरं, किती वेळ बोलेल, बोलून 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 दमली आणि दमल्याच्या नंतर नुसतं स्वामीजी तिच्या तोंडाकडेच बघत होते आणि शांत झाली, उभी राहिली आणि स्वामींनी तिच्याकडे बघून हसलं। स्वामी हसल्यानंतर स्वामी म्हणाले, माई झालं तुझं? म्हणले झालं, आता काय राहिले? मग स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे बघा। स्वामीजी म्हणाले, एक काम कर माई, तुझ्याकडे काहीच नाही ना द्यायला? म्हणजे काहीच नाही। एक काम कर, दारातली ओंजळभर माती उचल। काय उचल? दारातली ओंजळभर माती उचल आणि माझ्या मधुकरीच्या फडक्यामध्ये त्या भाकरी घेण्याच्या कापडामध्ये टाकून दे। आता असं उलट बोलल्यावर कुणाला सहन होईल बरं? मी तुला काही वाढलं नाही म्हणूनच बोलतोस ना, मी तुला काही दिलं नाही म्हणून बोलतोस ना। मग त्यावेळेला स्वामी म्हणाले, माई तसं नाही, खरं सांगतो मी, मला तुझा राग नाही, पण एक काम कर, एक ओंजळभर माती उचलून माझ्या ह्या पात्रामध्ये टाक, माझ्या झोळीमध्ये टाक। तिने विचारलं, असं का? स्वामीने सांगितलं, माई आत्ता तुझी परिस्थिती वाईट आहे, आता तुझा काळ वाईट आहे, पण भविष्य काळामध्ये तू सगळ्या श्रीमंत होणार आहेस, पण श्रीमंत झाल्यानंतर सुद्धा तुझ्या जिभेला नाही म्हणायची सवय राहू नये, म्हणून ओंजळभर माती उचलून टाक माझ्या झोळीमध्ये। केवढी महानता आहे महाराज। किती असू द्या माणसाला, काही माणसाला सवय लागलेली आहे नाही नाही म्हणायची। अतिथी दारात आला, त्याला द्या, आपल्या यथायोग्य प्रमाणे द्या, पण देत असताना पाखंड करीत असेल, त्याला नाही दिलं तरी पाप लागत नाही। मी व्यासपीठावरून सांगतो तुम्हाला, पाखंड्याला नाही दिलं तरी चालेल, पण ओरिजिनल असेल, खरंच जर साधूक असेल तर आपल्या घरातलं अन्न त्याच्या पदरामध्ये टाका। अतिथीचा नियम आहे। विंध्याचल पर्वताने नारदाला आतिथ्य केलं, पूजन केलं, आसनावरती बसवलं आणि विंध्याचल पर्वताने पूजन केल्याच्या नंतर